कारण काय आहे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी आज आपण बडे मुद्देच्या माध्यमातून अशा माणसांना इथं बोलवलंय ज्यांनी उभी आपली हयात शेतीच्या विषयात घालवली। असे मान्यवर पाहुणे आज बडे मुद्देच्या चर्चेत आहेत, ज्यांना आपण वेगवेगळ्या टीव्हीच्या डिबेटमध्ये तर बघतो, पण शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना सुद्धा पाहतो, त्यांच्यासाठी भूमिका मांडताना पाहतो। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल जोडले गेलेले आहेत। पाशाभाई, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत शेतकरी नेते किशोर भाऊ तिवारी आहेत। किशोर भाऊ, तुमचंही स्वागत आहे। थोड्याच वेळात आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी असतील, आपल्यासोबत भाजपचे आमदार सदाभाऊ खोत असतील आणि कृषी तज्ञ उदय देवळानकर सर असणार आहेत, जे आपल्याला एक तज्ञ म्हणून या सगळ्यातली मांडणी करताना दिसतील। पण या चर्चेची सुरुवात मला पाशाजींपासून करायची आहे। पाशाजी, सरकार ज्या प्रकारची दावे करते त्यातला सगळ्यात महत्त्वाचा दावा असा आहे की जी संवेदनशील पिकं आहेत ती पूर्णपणे संरक्षित आहेत। आपण मान्य केलं की ते संरक्षित आहेत, पण तरी सुद्धा आज गेल्या 15 दिवसांमध्ये जे भाव कोसळले त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे, हे असं का घडतंय? हे पहा की गेल्या 5-6 दिवसामध्ये म्हणजे अमेरिका आणि भारताची डील झाली असं बातम्या वृत्तपत्रातून आल्यानंतर बाजारामध्ये एक अस्वस्थता तयार झालेली आहे आणि व्यापारी हवालदिल झालेले आहेत की आता हे काही गोष्टी आपल्या देशामध्ये जर आयात झाली, समजा सोयाबीनची DOC आणि मक्याची जी DGA, हे सगळ्या गोष्टी जर आल्या तर मक्याचे आणि सोयाबीनचे भाव पडतील या भीतीपोटी हे दर कमी झालेले आहेत। अजून ह्या करारातले जे डिटेल्स यायचे ना ते अजून आलेले नाहीत, अजून यायचे। डिटेल यायच्या आधीच हे सगळं बाजारामध्ये गोंधळ तयार झालेला आहे। आजची गोष्ट जर तुम्हाला जर बघायची असेल आजची, तर आजच्या घडीमध्ये आपण मक्याची जी DDG आहे त्याच्या संदर्भामध्ये जर आपण बोलायचं जर झालं तर आता अमेरिकेतून येणारी जी DDG आहे ते आपल्याकडे 2000 रुपये क्विंटल येऊन पडणार आहे आणि आपलं 1800 रुपये क्विंटल आहे। म्हणजे अमेरिकेपेक्षा आपल्या इथलं 200 रुपये स्वस्त आहे। हे मान्य करूत आपण की 25-30 वर्षापासून अमेरिका DDGच्या संदर्भामध्ये काम करते, त्यांची क्वालिटी वगैरे चांगली असेल, परंतु आपल्या इथं सुद्धा या सगळ्या गोष्टीवर आता एवढी मोठी चर्चा सुरू झालेली आहे की आता 200 रुपयाचा फरक भारतातल्या आणि अमेरिकेतल्या वस्तूमध्ये असल्यामुळं हे किती आपल्या देशातील या संदर्भामध्ये सांगणं हा विषय फार अवघड आहे। त्याच्या संदर्भामध्ये आपण जर दुसरं जर आपण बघितलं तर याच्या संदर्भामध्ये मक्याच्या संदर्भामध्ये जर बघितलं, याच्या संदर्भामध्ये सोयाबीनच्या, तर सोयाबीन मध्ये आज 4140 रुपये ह्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये आजचं बाजार भाव तिथला जर आहे 4140 रुपये आणि जर तिथं आपणाला 400 रुपये आणायचा जर खर्च जर धरला तर 4600 रुपये एकूण खर्च येणार आहे आणि पोर्टवर आल्यानंतर पुन्हा बाजारामध्ये यायसाठी पुन्हा 200 रुपये लागणार आहे। ही परिस्थिती जर बघितली तर आपल्या इथं आता सोयाबीनचा जे भाव आहे, सोयाबीनचा भाव आपल्याकडे किती होता, आता 5700 होता, 5700 पर्यंत गेला होता। 5700 पर्यंत गेला होता, 5700 पर्यंत गेला होता, आता 500 रुपये कमी झालेलं आहे, जास्त झाला अनेक ठिकाणी। म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी आकडेवारी आहे, ठीक आहे। 900 साधारण 900 पर्यंत पण तो खाली आला। नाही 900 एवढा आलेले नाही बडे साहेब, 500 ते 600 रुपये कमी झालेलं आहे। तर हे सगळी गोष्ट जर बघितली तर
आता कसं आहे की अमेरिकेतला माल आपल्या देशात जर आलं तर आपल्या देशातले भाव त्या भावापेक्षा आपल्याकडं कमी आहेत. त्याच्यामुळं अमेरिकेतली वस्तू आपल्या देशात येईल ह्याच्या संदर्भात अजिबात घाबरायचं काही कारण नाही. नंबर एक. हा नंबर दोन, मक्याच्या DDGA च्या संदर्भामध्ये आपण जे बोललात हा त्या संदर्भामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे. अमेरिकेतला आणि अमेरिकेतलं सोयाबीन असो का हम्म, अमेरिकेतला मका असो हे जेनेटिक मॉडिफाईड आहे हा आणि आपल्याकडे दोन्हीही नॉन जीएम आहेत. त्याच्यामुळं आपलंच सोयाबीनची DOC असो का मक्याचं DDG असो आपणच परदेशामध्ये पाठवू शकतो, म्हणजे अमेरिकेलाच आपण पाठवू शकतो. एवढी आपल्याकडं आता हे नॉन जीएम आणि जीएमच्या संदर्भातली ठीक आहे. ही आहे ठीक आहे. परिस्थिती. मला 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 असं तुमचा मुद्दा वाटतं कळला. मला तुमचा मुद्दा कळला. मी बाकी पाहुण्यांकडे जातो. सदाभाऊ खोत सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सदाभाऊ, स्वागत आहे तुमचं. पण तुमच्याकडे येण्यापूर्वी मला या सगळ्या चर्चेमध्ये किशोरभाऊ तिवारींना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही त्यांची मांडणी ऐकली. आत्ता पाशाभाई काय म्हणाले, त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की जी आपण मागणी करतो, जे आपल्याकडे येईल ते मर्यादित आहे. जर ते मर्यादित स्वरूपात असेल तर मग बाजारामध्ये एवढी भीती का निर्माण झाली? आणि तुमचं विश्लेषण काय आहे की गेल्या 15 दिवसामध्ये हे भाव इतके का कोसळले? काय कारण तुम्हाला वाटतं? नाही, हे बघा, पहिले जेव्हा करार झाला असं तर अमेरिकेकडून आपल्याला कळलं. तिथल्याच कृषी मंत्र्यांनी वाणिज्य मंत्र्याला सांगितलं की तुम्ही आमच्यावर उपकार केले, केले आणि त्यांचा ट्रेड डिफिशिट कमी होणार. तर मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, कारण व्हाईट हाऊस कडून मसुदा आला नव्हता. आज मसुदा आला. मसुद्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. मात्र लांब पल्ल्याचा जो विदर्भ आणि काही तेलंगणा आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात जो कापूस होतो तो त्याच्या बरोबरीचा कापूस Grab deals on electronic accessories on Misha.